मांडण्याचा प्रयत्न केला. आताच तुम्ही सांगताना असं म्हटलं की एखादा गट असेल किंवा विकसनशील देश असेल ते वाईट पडले जाऊ नयेत म्हणून भारत सातत्यानं उभं राहताना दिसतोय. ही संकल्पना जी ग्लोबल साऊथची आहे ती नेमकी काय आहे आणि विकसनशील देशांसाठी तिचं महत्त्व काय आहे? जगातले काही मुठभर देश वगळता बाकी म्हणजे 200 पैकी कदाचित 170-75 देश हे विकसनशील देश किंवा अविकसित देश अशाच आपण त्याची वर्गवारी करू शकतो. आत्तापर्यंत कसं होतं की आपण एक अलिप्ततावादी धोरणाचा भाग म्हणून या विकसनशील देशांचं नेतृत्व आपण वैचारिकदृष्ट्या पहिल्यापासून करत होतो. पण तेव्हा कसं होतं की म्हणजे एखाद्या सिंहासमोर किंवा एखाद्या लांडगासमोर 100 शेळ्या जरी एकत्र आल्या तरी त्यांच्या आर्जवांना काही किंमत नसते, कारण शेवटी जंगलामध्ये सिंहाला जे करायचं असतं तेच तो करतो आणि त्याची ताकद महत्त्वाची असते. आता जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये आता भारत एक महत्त्वाची आर्थिक सत्ता, महत्त्वाची लष्करी सत्ता, महत्त्वाची एक तंत्रज्ञान असलेली सत्ता आणि भारताचं एक मध्यवर्ती स्थान भारतीय लोक, जवळपास 3 कोटी भारतीय लोक जगभरात असल्यामुळे ते झालेलं आहे. आणि तरी देखील म्हणजे आपण आता एक विकसनशील देश ते 2047 साली एक विकसित देश असा प्रवास करतोय. पण हा प्रवास करताना आपण ज्यांच्या सोबत होतो त्याला आपण साथ सोडलेली नाही, आपण त्यांच्या सोबत आहोत आणि त्यामुळे त्यांचा आवाज आपण आज या विकसित देशात किंवा अधिक ताकदवान देशांच्या मंचावर आपण जेव्हा मांडतो तेव्हा आपण या 2 गटांना साधणारा एक दुवा असतो, एक पूल असतो. आणि त्यामुळे आता जेव्हा आपण G7 सारख्या श्रीमंत देशांच्या गटामध्ये जिथे 7 श्रीमंत देश एकत्र येऊन गरीब देशांना काय हवं हे ठरवणार, त्याच्यापेक्षा भारतासारखा देश ज्यांनी ज्याची अजूनही एक लोकसंख्या, खूप मोठी लोकसंख्या दिवसाला किमान उत्पन्नावर जगते, त्या लोकसंख्येचा तो प्रतिनिधित्व आहे. आणि त्याचबरोबर तो अनेक आफ्रिकेतल्या देशांशी, दक्षिण अमेरिकेतल्या देशांचा, आशियातल्या देशांचं प्रतिनिधित्व करू शकतो, कारण आपल्याला त्यांच्या समस्या, त्यांचा संघर्ष यांची जाणीव आहे. आणि त्याचबरोबर आपण आर्थिकदृष्ट्या विकसित देशांच्या गटातही आज मोडतो. तो आपला ॲडव्हान्टेज आहे. नेबरहूड फर्स्ट म्हणजेच शेजारी देश यांना प्राधान्य देण्याचं धोरण सातत्यानं